नमस्कार, मी राज माने पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे माझ्या व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहोत आपल्यावरती काकांच्या घरी आलो आहे, कारण अनंत चतुर्थीचा गणपती असल्याकारणाने आदल्या दिवशी पूजा ही ठेवली जाते दरवर्षी. आणि कोकणात गणपतीचा उत्सव म्हटल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम होतातच. आणि आजसुद्धा गणपतीच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशी आपण जाकडीचा कार्यक्रम हा ठेवला जातो. आपल्या आधी एकसुद्धा जाकडीचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. आणि आता आपण जो जाकडी होणार आहे त्याची पूर्वतयारी चालू आहे, तिकडे आपण आता जाणार आहोत. आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा.
हेलो हेलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। माझा आवाज येतो ना? ओके। प्रथम साऱ्या विश्वाचा आराध्य दैवत, प्रथम साऱ्या विश्वाचा आराध्य दैवत श्री गणरायाचे चंद्रवंदन करून या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरणी नतमस्तक होऊन रंगदेवता, ग्रामदेवता आणि या कलेची देवता नाट्यशाळेच्या चरणी नतमस्तक होऊन जमलेल्या माझ्या तमाम रसिक जनांमध्ये शाहीर वर्ग, गुरुजन वर्ग, वस्ताद वर्ग, जाणकार वर्ग जमलेले आहेत, त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर कुळीया पहिल्यांदा सामना आहे, मुलांचा पण मला वाटतं पहिला सामना आहे आणि माझाही त्यांच्याशी पहिला सामना आहे। मोठी बोलायचं आहे तरी सुद्धा आमचे मित्र या पंचक्रोशीच नाही तर भुवानी त्यावेळेला भरपूर गाजवलंय असं आमचे हैदर अली बुवा या ठिकाणी लांजा मंडळाचे खास सदस्य, कार्यकर्ते आणि खरोखरच शक्तीपीठामधील एक माईल अशी व्यक्ती म्हणजे आमच्या हैदर अली बुवा। त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला जो कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली ते म्हणजे ज्यांचं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या बैलजोडीमध्ये त्यांचं नाव आहे, नुसतं असं नाव घेतलं द्वारकानाथ माने तर लोकांना कळतं की ही कुलसुमची शान आहे। असे आमचे द्वारकानाथ माने दादा यांना देखील शाहीर मानाचा मुद्रा करतो। त्यांनी या ठिकाणी दोन्ही शाहिरांना कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल दोन्ही शाहिरांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे माझा बुलंद आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते म्हणजे नंदू दादा साऊंड सर्व्हिस आणि ऑर्डर मास्टर मी नेहमीच बोलत असतो आमचे विनम्र दादा तेंडुलकर, त्याचप्रमाणे उर्बन मास्टर गणेश दादा भोयर, पॅड मास्टर मिलिंद दादा चव्हाण आणि छोट्या वयामध्ये ज्यांनी ढोलकी वाजवली ते म्हणजे आमचे वीर दादा। मला वाटतं 14-15 वर्षाचे आहेत, पण ढोलकीचा नाद यांच्याकडून शिकायचा। त्याचप्रमाणे कार्यक्रम चालू केल्यापासून ज्यांनी मला धरकरी म्हणून जी साथ दिली ते म्हणजे आमचे योगेश दादा खानविलकर। कधी पैशाचा विचार केला नाही, पण ताट माने एवढ्या 25 किलोमीटरवरून धावत होते आमचे म्हणजे योगेश दादा आणि माझं या ठिकाणी श्री नवदेवी नाथमंदिर देवळे मावळत गुरवडी यांच्या सर्वांच्या साथीने सोयीने सादर करत आहोत। कोकणच्या लाल मातीमध्ये रंगलेली, या कोकणच्या लाल मातीमध्ये रंगलेली कोकणची लोककला अर्थात नाच जाती नृत्य सादर करत आहोत। लक्ष असू दे।
माय बाप तुम्ही हो माझे, तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा. चुकत असेल जरी अज्ञान मी, तुम्ही मला समजून घ्यावा. तुमच्यामुळेच घडलो हा शाहीर मी, तुमच्यामुळेच घडलो हा शाहीर मी. हा कलावंत आहे विनावान, जन्मभर घरावी सेवा ही तुमची. आज मला तुम्ही आशीर्वाद द्यावा. बघा रसिकजनो, सगळीकडे गणपती उत्सव चालू आहे आणि उद्या म्हणजे आज गणपती विसर्जन आहे. म्हणून मला काय म्हणायचं बघा, या गणपती उत्सवाने सारे आनंद न गेले, या गणपती उत्सवाने सारे आनंद न गेले, भक्तीच्या रंगात सारे रंगून गेले. या गणपती उत्सवाने सारे आनंद न गेले, भक्तीच्या रंगात सारे रंगून गेले. सुगंध असा पसरला की सारे रंगून गेले. बोलता बोलता कर माझे रसिका तुला वंदन केले, रसिका तुला वंदन केले. तेरे नाम तेरे नाम तेरे नाम तेरे नाम वा स्तवनाला सुरुवात करतोय. लक्ष असू दे. जो मेरी रूह दे चैन दे प्यार दे, ओ खुशी बन गए हो तुम, जिंदगी बन गए हो तुम, जिंदगी बन गए हो तुम. म्हणून मला काय म्हणायचं बघा, ओढही लागली शक्तीही जागली, ओढही लागली शक्तीही जागली. घडलो मी तुमच्यामुळे, हे रसिका चरणी वाहतो फुले, हे रसिका चरणी वाहतो फुले.
महाराज की जय, गावदेवी माते की जय, ईश्वर नारायण गुरु की जय, रामकृष्ण ब्रह्म वस्ताद की जय, अखंड हरदास वैचा असो बोलतुरे वाले गणपती बाप्पा जरा लांब असला तर जवळ या. काय बुवांचं नाव? प्रिय बुवा. ओ प्रिय बुवा, बघा बुवांचं स्तवन झालं, बुवांचा गण झाला. बुवांनी स्तवन गायलं, काही कळलं नाही. बुवांनी गण गायला, काही समजलं नाही. बुवा फक्त आतमध्ये खंडीत होते. आता बुवांवरती बोलायचं म्हटलं तर भरपूर आहे. बुवा काय आहे, आपण बारी करायला आलो बघा. मला वाटलं बुवा थोडस झापून झुपून करतील, पण बुवांच्या
छापूक दुबूक पण नाही आणि दाबूक दुबूक पण नाही. बुवांचं नुसतं दाबदूब दाबदूब दाबदूब, याच्या पलीकडे बुवांचं काय नाही. बुवा अजून कुठे लय बाकी आहे. मला वाटलं कॅसेट किंग आहे बुवा, इकडे लय बोंब उठली होती, इकडे कॅसेट किंग आहे तिकडे कॅसेट किंग आहे. मी जर घाबरलो बघा, सगळ्यात नंबर मला पाय झाला लागलं. आल्यावर बघू काय बुवांना काय झाबूक पण नाही आणि झाबूक घालायचं. सूरज चव्हाणच्या भाषेत चुकलं काहीतरी. हा, बुकीत टेंगूर पण देऊ शकत नाही, कारण का बुवांचा टेंगूर दिसतच नाही. आता मी एकटाच बोला तरी उगाच लोक म्हणायचे काय का तुरे असा तसा होऊ गेला आपला उगाच बडबडला, बरोबर ना. त्याच्यामुळे बुवा असं म्हणून जमायचं ना बुवा. जरा आपण पैसे घेतो बुवा, तसं लोकांचं तो बरं मनोरंजन झालं पाहिजे. मी बुवा तुमच्या वैयक्तिक कुठल्या जीवनावर बारी करणार किंवा बोलणार नाही बुवा. हा माझा पेशा आहे आणि जर बोललात तर बुवा वंशपोष झाल्या काढल्याशिवाय सोडणार नाही बुवा. हा माझा गुणधर्म आहे. म्हणून बुवा असं म्हणूनच नको. बुवानी गण गायला बघा, बुवानी गण बघा गायला. तेरे नाम हमने किया है, असंच काहीतरी बुवानी गण गायला. बुवा भरपूर जुनं गाणं आहे, पण बुवा तुमचा तेरे नाम समजत नाही, तरी पण मी थोडीशी काय देतो बुवा. तेरे नाम श्री गणेशाचे सार्थक होईल जन्माचे, हो सार्थक होईल जन्माचे. असं बुवा ते गाणं आहे. तुम्ही कुठे वर पण गेलात नाही, खाली पण गेलात नाही बुवा, नुसतं गेले ना म्हणाले. असू दे बुवा, गाण्याला सुरुवात करते, माझ्या लक्ष असू दे. करता आणि करविता काय म्हणतो बुवा. हरी या सृष्टीचा करता आणि करविता ब्रह्मदेव शंकर देव आहे आणि करता करविता ब्रह्मदेव शंकर देव असला तरी त्याचा पालन करता बापा श्री गजानन आहे. अरे किती घडले आणि किती मोडले या गणरायाच्या पुढे कधी चाललेच नाही आणि आज तुझे सामान करी चालला गेला तो बाप्पा श्री गजानन आहे. गणना सुरुवात करतोय, लक्षच नाही. तेरी याद में पागल पल पल रोता है, दिन तेरे ना जागे ये न सोता है, अक्सर तन्हाई में तुझे पुकारे ना जोरू दिल पे चले हारे 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 दिल से हारे 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 दिल से हारे. मला काय म्हणायचं बघा. हे पायी बांधून घुंगर बालक नाचे रे नाचताना मग तुझे घेतो वाचे रे निर्गुण निराकार रूप साचे रे वेळ तुझे लागे रे द्यावे द्यावे द्यावे
दर्शन करण्या तुझ्या रे हा जावे 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 हा दर्शन करण्या तुझ्या रे हा जावे जावे जावे
कृष्ण यांच्यामध्ये झालेली जी गंमत जम्मत एवढंच बुवा या ठिकाणी सादर करणार आहे. बुवा माझं ऐकायला तुम्हाला स्पष्ट जात असेल कारण मला गॅरंटी आहे माझ्या साऊंड वाड्यावरती माझा क्लिअर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. तुम्ही मी काय म्हणतोय ते फक्त ऐकायला बाहेर होता. हा त्याचप्रमाणे गेल्या वर्षी आमच्या बरोबर टप्पाटी बारी जरी केली होती. बोलता बोलता नाव विसरून गेलो ते म्हणजे आमचे सुकम बुवा पोलीस पाटील या ठिकाणी आले. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्दा करतो. बुवा तुमचं नाव थोडंसं विसरून गेलो होतो. हा तेरे नाम तेरे नाम तेरे नाम अगं तू तर माझ्या मनात राधे काय म्हणते बुवा. अगं तूच माझ्या मनात राधे तूच माझ्या ध्यानात आहे आणि तूच माझ्या हृदयात राधे तूच माझ्या श्वासात आहे. अगं जन्म घेतला मी तुझ्यासाठी तुझी मला आणि माझी तुझ्या साथ आहे आणि या राधा कृष्णाचं प्रेम राहील एक सत्य जीवनात आहे. काय म्हणतं बघा लाडाची बायको बोलू ना हा लाडाची बायको वाह क्या बात आहे. घेऊन बसलंय जोडीला हा आणि लय दिवसाने गेले बुवा चालय आता बुवा. अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू मला ऐका जाऊ दे. अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू अगं फळी पडली तुझ्या त्या गालावर काय म्हणतोय खरी पडली तुझ्या त्या गालावर लक्षात दे. तेव्हा नजर माझी जाते तुझ्या त्या बोलावर. ऐकून बुवा टिकटिडिंग केलं तर म्हटलं बुवा म्हणे कुठल्या बोलावर तू काय बोलतेस या बोलावर माझी या कृष्ण कन्हैयाची नजर आहे. तुझ्या ओठावरच्या बोलावर बुवा ओठा ओठ ओठ हे ओठ तू काय बोलतेस त्या ओठावर माझ्या कृष्ण कन्हैयाची नजर आहे. एवढं दिसतंय. नाहीतर बुवा म्हणतील कसल्या बोलावर कुठल्या बोलावर क्रिकेटच्या बोलावर तसं नाही बुवा. तू काय बोलतेस त्या बोलावर माझी नजर आहे. एवढा विषय बुवा. हा म्हणून म्हणतोय अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू जेव्हा बोलतेस तुझ्या त्या गालावर
वाटायला सोपा परंतु थोडासा हार्ड आहे, परंतु बुवांचा प्रश्न नवीन. यावर्षी बुवांची पहिली गाठभेट आहे. बुवांचा कार्यक्रम बुवा बोलले की 40 वर्ष करतोय. प्रश्न पण नवीन चालू आहे. बुवांचा प्रश्न असा आहे, युद्धामध्ये नाही राम रावण युद्धाच्या वेळी दोन गुरु बंधूंमध्ये युद्ध झाले. राम रावण युद्धाच्या वेळी दोन गुरु बंधूंमध्ये युद्ध झाले. एक रामाचा तर दुसरा रावणाचा. एक रामाचा तर दुसरा रावणाच्या बाजूने लढत होता. या युद्धामध्ये कोणत्या गुरु बंधूने कोणत्या गुरु बंधूचा वध केला? व जर सरळ तिरले वज
व करण्याच्या गुरुबंधूला व काय तर मला काय समजत नाही हो. बुवाने सांगितला प्रश्न, करणाऱ्या गुरुबंधूला शाप कोणाचा होता की तुझ्या हातून गुरुबंधूचा वध होईल. त्या दोन गुरुबंधूची नावे काय व त्याचा गुरु कोण ती अंगद व नरांतक कथा सोडून सांगा असं बुवांचं म्हणणं आहे. असू दे, बुवांचा प्रश्न नवीन आहे माझ्यासाठी. बुवांची परत गाठभेट झाली तर बुवांना मी देण्याचा प्रयत्न करेन. हा, आता विषय माझा साधा सोपा बुवांवरती सोडतोय. विषय असा आहे, विद्याधर नगरीचा गंधर्व राजा ऋषींच्या शापाने पोपट झाला. नवीन प्रश्न माझा असा नाहीये, जुनाच आहे. विद्याधर नगरीचा गंधर्व राजा ऋषींच्या शापाने पोपट झाला. त्याचा जन्म कैलास शिखराच्या पायथ्याशी लोणी वृक्षावर झाला बुवा. तर त्याला 3 जन्म भोगावे लागले. तर तो शापमुक्त होण्यासाठी दरबारात पिंजरा कोणी फिरवला बुवा. तुमच्यासाठी नवका प्रश्न आहे मला वाटतं. आज त्याचे नाव काय सांगायचंय, काय म्हणते बुवा? विद्याधर नगरीचा गंधर्व राजा ऋषींच्या शापाने पोपट झाला. त्याचा जन्म कैलास शिखराच्या पायथ्याशी झाला, रोहिणी वृक्षावर झाला. तर त्याला 3 जन्म भोगावे लागले. तर तो शापमुक्त होण्यासाठी दरबारात पिंजरा कोणी फिरवला व त्याचं नाव काय, एवढाच विषय बुवा. अरे तुझा माझा सामना येथे रंगणारी आहे. काय म्हणते बुवा? हे बोले बुवा, अरे तुझा माझा सामना येथे रंगणारी आहे. 4 गोष्टी बुवा हिताच्या तुला येथे मी सांगणार आहे. आणि तुझ्या मानेवर पाय देऊन प्रभुशाही इथे जिंकणार आहे. माझा विषय तुझ्या राजभुवानी सोडला. काय म्हणतो बुवा? माझा विषय बुवा तुझ्यावर सोडला. हे ग्रंथाधारी बाण तुझ्यावरी, हे ग्रंथाधारी बाण तुझ्यावरी आज मारिला, आज मारिला. हे बाण मारिला, आज मारिला, बाण मारिला, बाण मारिला, बाण ऋषींच्या शापाने पोपट झाला आणि त्याचा जन्म कैलास शिखराच्या पायथ्याशी झाला. म्हणून Bye.
बुवाच्या बारीच्या प्रमाणे केलेलं आहे. आता बुवा माझ्या बारीपर्यंत एवढ्या आहेत तेवढेच मी म्हणतो, शेवटच्या बारीपर्यंत राहू दे. हा नाहीतर येऊन टाइमपास कराल आणि बारी उठून जाल. बुवा 4 जण तरी थांबू दे शेवटपर्यंत, एवढी इच्छा बुवा. आणि बारी जरा बुवा थांबवा एवढंच मला म्हणायचंय, मुळमुळीत नको. हा बुवाच्या दुसऱ्या बारीला शुभेच्छा देतो आणि माझी पहिली बारी संपली. धन्यवाद.